मस्त अशी आम्हाला चिंबोऱ्यांची ऑर्डर आहे। आता ग्रेव्हीवाले चिंबोऱ्या बनवायचे आहेत, तर चला बनवूया आता आपण। चिंबोरीसाठी आपण कांदा कापून घेतला आहे मस्त असा। चिंबोरीत भरण्यासाठी आपण पीठ घेणार आहोत, त्यासाठी मी बेसन घेणार आहे। हे बघा, हे बेसन आहे, चण्याचं पीठ। 4 चमचे मी बेसन घेतलं आहे, त्याच्यात 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे। एवढा गरम मसाला टाकणार आहे। हळद, चमचा लाल तिखट, हिरवं वाटण, अद्रक लसूण मिरची कोथिंबीर याचं वाटण आहे। चमचा सुकं खोबरं भाजून केलेलं वाटण आहे, कांदा भाजलेला आणि सुकं खोबरं भाजून केलेलं वाटण टाकणार आहोत। चवीनुसार मीठ। असा गोळा झालाय मस्त असा एवढा जाड असा गोळा करायचा आहे बघा। अशी चिंबोरी साफ करायची आहे आपल्याला, अशी चोळून हे बघा, अशी सगळ्या बाजूनी चोळून घ्यायची चिंबोरी आणि साफ करायची आहे। पूर्ण त्याची माती निघस्तोवर अशी साफ करायची आहे चोळून आणि 2-3 पाण्यात त्या धुवून घ्यायच्या। आणि बघा या प्रकारे त्याच्यात आपल्याला पीठ भरायचं आहे चिंबोरीत। मस्त असं पीठ भरून तिला अशी बंद करायची। मी फोडून साफ करून ठेवलेली, तर याच्यात असं पीठ भरायचं आहे दोन्ही साईडला। आणि याची बंद करायची आहे। घाण असते ही काढून टाकायची, पूर्ण खोलायची नाही, थोडी त्याला जॉईंट ठेवायचे आणि ह्या प्रकारे हे काढून घ्यायचं आणि इकडे पीठ भरायचं। पॅक करते, तर आपण अशी मातीची भांडी ठेवली याच्यावर गॅसवर, हे टाकता येतात तेल, चार 5 चमचे तेल टाकले। तेजपत्ता, 2-3 मिरी, 2 लवंग, दालचिनी, 4 कांदे कापून घेतलेत मी, ते टाकूया। मस्त असं हलवून घेऊ।
आता हलकासा लाल झालाय बघा कांदा, पण अजून आपल्याला लाल करायचं आहे. कांदा आपला लाल झालाय बघा, एवढा ब्राऊन असं झालंय. आता टाकूया आपण त्याच्यात टोमॅटो. चार टोमॅटो कापले आहेत मोठी. असं ग्रेव्हीवाली चिंबोरी बनवायची आहे, त्याच्यामुळे जरा जास्तच घेतलंय. आता टाकणार आहोत आपण याच्यात हिरवा वाटण. आपला टॅमॅटो शिजला आहे, आता हिरवा वाटण टाकून देऊया. आणि मस्त तेल सुटेस्तोवर त्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला. टाकणार आहोत 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, चमचे आमचा लाल तिखट मीठ मसाला, चमचे भुईर मसाला टाकला. मस्त असं हलवून घ्यायचं सगळं. मस्त आपलं तेल सुटेस्तोवर हलवायचं आहे. आणि टाकायचं थोडं पाणी त्याच्यात. मस्त तेल सुटलंय, कांदे टाकून देऊ. टाकणार आहोत आपण खडे मीठ. मस्त चिंबोरी अशी सोडणार आहोत याच्यात.
कालवण झालं आहे. आता त्याच्यात आपण हे पिठाचे आपले गोळे असे करून सोडायचे. आम्हाला पीठ खायला आवडतं, त्याच्यामुळे हे बघा असे गोळे सोडले का ते आता हलवायचे नाही. मस्त असं आपलं कालवण शिजणार आहे. त्याच्यावर झाकण ठेवू. आणि आपण पीठ कालवून ठेवलेला त्यात पाणी टाकून ते पण पाणी याच्यात टाकणार आहोत. झाकण काढू आणि आपलं खोबऱ्याचं वाटण त्याच्यात टाकून देऊ. मस्त असं वाटण टाकलं आपण. सुका खोबऱ्याचं आपलं कांदा भाजून आणि खोबरं भाजून, सुकं खोबरं भाजून केलेलं वाटण आहे. आणि मस्त असं झाले बघा आपला रस्सा ग्रेव्हीवाला. थोडा वेळ आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. असा रस्सा आपला शिजला आहे. आणि टाकूया भरपूर सारी याच्यात कोथिंबीर. मस्त रस्सा आपला झाला आहे. चला तर मग या खायला पनवेलला. आपला चिंबोरीचा रस्सा कसा दिसतोय प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.